नमस्कार मित्रांनो, आपण आज SN2 रिॲक्शन बघणार आहोत. SN2 रिॲक्शन म्हणजे काय? एस म्हणजे सबस्टिट्यूशन. एसचा अर्थ काय होतो? सबस्टिट्यूशन. एन म्हणजे न्यूक्लियोफिलिक. एस म्हणजे सबस्टिट्यूशन, एन म्हणजे न्यूक्लियोफिलिक आणि 2 म्हणजे बायोमॉलिक्युलर. सो SN2 चा अर्थ काय होतो? सबस्टिट्यूशन, न्यूक्लियोफिलिक, बायोमॉलिक्युलर रिॲक्शन. आता या SN2 चे एक एक्झाम्पल आपण बघूया. बघा, आपण एक एक्झाम्पल लिहितोय. या कंपाऊंडचं नाव आहे CH3Br, दॅट इज मिथिल ब्रोमाइड किंवा ब्रोमोमिथेन. हा आहे आपला सबस्ट्रेट. हा सबस्ट्रेट आपण आता रिॲक्ट करतो आहे OH-. OH- म्हणजे काय? हायड्रॉक्सिल आयन. हा आहे आपला न्यूक्लियोफाइल. ओके, CH3Br आपण कोणासोबत रिॲक्ट करतोय? OH- सोबत. एक्सपेक्टेड प्रोडक्ट काय असेल आपल्याला? Br हा रिप्लेस होणार. कोणाने रिप्लेस होणार? OH-. आपल्याला प्रोडक्ट मिळणार CH3OH. हा आहे आपला प्रोडक्ट आणि लिव्हिंग ग्रुप काय मिळेल आपल्याला? Br-. काय होतं या रिएक्शन मध्ये? जो स्ट्रॉंग न्यूक्लियोफाइल आहे तो वीक न्यूक्लियोफाइलला काय करतोय? रिप्लेस करतोय. हे एक्झाम्पल आहे SN2 रिएक्शनचं. या रिएक्शनच्या बाबतीत असं आपण म्हणू शकतो की या रिएक्शनचा रेट जो आहे तो 2 सबस्टन्सवर डिपेंड आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ 2 सबस्टन्स. कोणकोणते आहेत ते सबस्टन्सेस? रेट प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ न्यूक्लियोफाइल. किती मॉलिक्युल्स झाले? 2 मॉलिक्युल. म्हणून या रिएक्शनला आपण काय म्हणत असतो? बायोमॉलिक्युलर. कसं लक्षात आलं की ह्या रिएक्शनचा रेट 2 मॉलिक्युल्सवर डिपेंड आहे? काही त्यांनी रिएक्शन्स परफॉर्म केल्या. फॉर एक्झाम्पल, सपोज आपण याला म्हणूयात केस फर्स्ट. पहिली रिएक्शन. पहिल्या रिएक्शन मध्ये त्यांनी सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन घेतलं 5 ml. सबस्ट्रेट किती ml घेतला होता? 5 ml. न्यूक्लियोफाइल पण किती घेतला आहे? न्यूक्लियोफाइल घेतला त्यांनी 5 ml. आणि दोघांचं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे? सारखं आहे. अशा वेळेस समजा रिएक्शनला किती वेळ लागला आहे? फॉर एक्झाम्पल 5 मिनिट लागले. परत सांगतो, सबस्ट्रेट किती ml घेतला? 5 ml. न्यूक्लियोफाइलचं किती घेतलं कॉन्सन्ट्रेशन? 5 ml. दोघांचं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे? एकच आहे, सारखं आहे. त्यावेळेस रिएक्शनचा वेळ किती लागला? किती वेळात रिएक्शन कंप्लीट झाली? 5 मिनिटात. ठीक आहे, ही झाली पहिली रिएक्शन. आता त्याच्यानंतर दुसरी रिएक्शन किंवा केस. आता त्यांनी काय केलंय? सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन किती ठेवलंय? तेवढंच ठेवलंय. फक्त न्यूक्लियोफाइलचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते किती केलं? निम्म केलं. 5 ml होता, किती? 2.5 ml. मग आता त्यांचं असं लक्षात आलं की त्यांना 5 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागतो. काय झालं? कारण की दोघांपैकी कोणाचं तरी एकाचं कॉन्सन्ट्रेशन आपण काय केलंय? कमी केलंय. म्हणून रिएक्शन पूर्ण व्हायला आपल्याला 5 मिनिटापेक्षा जास्त कालावधी, म्हणजे रेट कसं झालं? स्लो झालं. ठीक आहे. आता तिसरी रिएक्शन त्यांनी काय केली? सपोज केस थर्ड. आता सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन कमी केलं. किती घेतलं ते? 2.5 ml घेतला. न्यूक्लियोफाइल किती घेतला? 5 ml. यावेळेस सुद्धा त्यांना रिएक्शनचा रेट कसं झाला? रिएक्शन पूर्ण होण्यासाठी जास्त वेळ लागला. शेवटच्या याच्यामध्ये सबस्ट्रेट घेतला 10 ml, न्यूक्लियोफाइल पण घेतला 10 ml. दोघांचं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे? दुप्पट केलेलं आहे. त्यामुळे कंप्लीट होण्यासाठी लागणारा वेळ कसा असणार आहे? कमी असणार. काय लक्षात येतं मित्रांनो आपल्याला की न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन जी SN2 प्रकारची आहे त्या रिएक्शनला पूर्ण होण्यासाठी किंवा त्या रिएक्शनचा रेट किती मॉलिक्युल्सवर डिपेंड आहे? 2. कोणकोणते मॉलिक्युल्स आहेत ते? सबस्ट्रेट आणि दुसरा मॉलिक्युल आहे न्यूक्लियोफाइल. हे झालं रिएक्शनच्या रेटच्या संदर्भात. ठीक आहे. आता ही रिएक्शन कशी घडली किंवा या रिएक्शनचं मेकॅनिझम काय आहे ते आपण बघूया. या रिएक्शनचं मेकॅनिझम बघू आपण.
काय रिएक्शन CH3 Br प्लस OH मायनस प्रोडक्ट मिळतं आपल्याला CH3OH आणि हा Br मायनस. मित्रांनो ही आहे प्लेनर रिएक्शन. आता याचा आपण 3 डायमेन्शनल इमेज काढण्याचा प्रयत्न करू. बघा हा कार्बन, हायड्रोजन, सेकंड हायड्रोजन H आणि Br. हा आपला मिथिल ब्रोमाइड. हे कुठलं स्ट्रक्चर आहे? 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर आहे. आता ह्या कंपाऊंडवर किंवा या मिथिल ब्रोमाइडवर कोण अटॅक करणार आहे? आता OH मायनस. मित्रांनो OH मायनस समजा या कार्बन पर्यंत इथे अटॅक करणार आहे, या कार्बन नंतर अटॅक करायचा. पण हा जो ब्रोमीन ग्रुप आहे हा कसा आहे? हा ग्रुप कसा आहे? बल्की ग्रुप आहे. त्यामुळे हा OH मायनस या कार्बन पर्यंत पोहोचू शकणार नाही. का? कारण की त्याला कोण अडथळा निर्माण करतोय? हा Br. मित्रांनो आपण साधं एक्झाम्पल घेऊ. आपण बसमध्ये चढायचा प्रयत्न करतोय, आपण मेन दरवाजाने चढायचा प्रयत्न केला, तिथं खूप गर्दी असेल तर आपण काय करत असतो? मागच्या दरवाजाने. आता ह्या OH मायनसला कोणापर्यंत पोहोचायचंय? कार्बन पर्यंत पोहोचायचंय. पण त्या OH मायनसला कोणाचा अडथळा निर्माण झाला? ह्या ब्रोमीनचा. मग तो काय करणार? फ्रंट साइड अटॅक करणार का? नाही. तर तो कोणत्या बाजूने अटॅक करणार आहे? बॅक साइडने. मग लक्षात घ्या SN2 रिएक्शन मध्ये न्यूक्लियोफाईलचा अटॅक कोणत्या बाजूने येत असतो? तर बॅक साइडने. का? तर फ्रंट साइडने त्याला त्या ठिकाणी काय निर्माण होत असतो? स्टेरिक हिंड्रन्स. बघा आता हा OH मायनस अटॅक करतोय कोणावर? कार्बनवर. म्हणजे OH आणि कार्बन मध्ये काय होणार आहे आता? पार्शियल बॉन्ड फॉर्मेशन. आता हा बॉन्ड तयार होतोय, त्याच वेळेस कार्बन आणि ब्रोमीन मधला बॉन्ड पण काय होणार आहे? पार्शियली ब्रेक होणार. बघा हा कार्बन, हा OH आणि कार्बन मध्ये काय होणार आता? पार्शियल बॉन्ड तयार होतोय. त्याच वेळेस कार्बन आणि लिव्हिंग ग्रुप कोणता? ब्रोमीन, याच्यातला बॉन्ड काय होणार आहे? ब्रेक होतोय. आणि हा OH वरचा जो कंप्लीट निगेटिव्ह चार्ज आहे तो त्या ठिकाणी काय होऊन गेला? डिस्पर्स होऊन गेला. ठीक आहे. आणि हा आहे एंटरिंग ग्रुप आणि हा आहे लिव्हिंग ग्रुप. या एंटरिंग ग्रुप आणि लिव्हिंग ग्रुपला हे उरलेले जे 3 हायड्रोजन्स आहेत ते हे सर्व कसे आहेत? एका प्लेन मध्ये. ही जी स्टेट आहे मित्रांनो, या स्टेटला म्हणतात काय म्हणतात? तर ट्रान्झिशन स्टेट. हा जो कार्बन आहे किंवा हा जो कंपाऊंड आहे या कंपाऊंडचं हायब्रिडायझेशन होतं sp3. पण ह्या कार्बनचं ट्रान्झिशन स्टेट मध्ये हायब्रिडायझेशन काय होत जाते आहे? sp2. मित्रांनो ही जी ट्रान्झिशन स्टेट आहे ती अतिशय अनस्टेबल आहे. ही काय आहे? ही आहे अनस्टेबल. त्यामुळे डायरेक्ट याचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे? प्रोडक्ट मध्ये. बघा हा कार्बन, दुसरा हायड्रोजन, तिसरा हायड्रोजन आणि या ठिकाणी काय लागला? हा OH. हा समजा याचं कॉन्फिगरेशन प्लस असेल तर याचं कॉन्फिगरेशन काय मिळालं आपल्याला? मायनस. कशामुळे मिळालं हे? कारण की OH मायनसने कुठून अटॅक केलाय? बॅक साइडने अटॅक केलाय. सो परत एकदा मेकॅनिझम बघू. OH मायनस सेंट्रल कार्बनला कुठून अटॅक करतोय? फ्रंट साइडने काय अटॅक करू शकत नाही, कारण की तिकडे हा जो Br ग्रुप आहे हा कसा आहे? बल्की ग्रुप आहे. त्यामुळे फ्रंट साइडने तो अटॅक करत नाही. कुठून अटॅक करतोय? बॅक साइडने अटॅक करतोय. ठीक आहे. त्याने अटॅक करायचा प्रयत्न करा, OH आणि कार्बन मध्ये पार्शियल बॉन्ड तयार झाला. त्याच वेळेला कार्बन आणि ब्रोमीन मधला बॉन्ड पार्शियली ब्रेक झाला. हा जो कंप्लीट निगेटिव्ह चार्ज आहे तो कसा झालाय? डिस्पर्स झाला. निगेटिव्ह चार्ज कमी थोडा OH वर आहे आणि बाकीचा कशावर आहे? ब्रोमीन. हा एंटरिंग ग्रुप आहे आणि हा लिव्हिंग ग्रुप आहे. या संपूर्ण मॉइटीला बाकीचे 3 हायड्रोजन कसे आहेत? परपेंडिक्युलर प्लेनर आहे. संपूर्ण ग्रुप कसे आहेत? प्लेनर आहे. ही जी कंडिशन, या कंडिशनला आपण काय म्हणत असतो? ट्रान्झिशन स्टेट. ती कशी आहे? हायली एनर्जेटिक आणि अनस्टेबल आहे. त्यामुळे याचं डायरेक्ट कन्वर्जन कशामध्ये असतं? प्रोडक्ट मध्ये. आणि प्रोडक्टचं जे कॉन्फिगरेशन आहे ते स्टार्टिंग कंपाऊंडच्या कम्प्लीट कसं आहे? विरुद्ध आहे, इन्व्हर्जन आहे. सो ही किती स्टेपची रिएक्शन आहे? 1 स्टेपची रिएक्शन. सो मित्रांनो आज आपण बघितलं SN2 रिएक्शन.